झी 24 तास एक पाऊल पुढे। बैलगाडी शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्टानं उठवली आहे। शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलाय। शर्यतींना परवानगी देताना सुप्रीम कोर्टानं काही अटी शर्ती घालून दिल्या आहेत। या अटीनुसार शर्यत आयोजित करताना आयोजकांना सुरक्षेची खबरदारी घ्यावी लागेल। शिवाय शर्यतीची पूर्वकल्पना स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागेल। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा बैलगाड्यांच्या शर्यतीचा धुराळा उडणार आहे। आपण पाहतोय बैलगाड्यांच्या शर्यतीवरची बंदी उठवली आहे, मात्र सशर्त परवानगी सुप्रीम कोर्टानं दिलेली आहे। यामध्ये शर्यत आयोजित करताना आयोजकांना सुरक्षेची खबरदारी घ्यावी लागणार आहे। त्याचबरोबर शर्यतीची पूर्वकल्पना स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे पुन्हा बैलगाड्या शर्यतीचा धुराळा उडणार आहे। शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलाय, सशर्त परवानगी दिलेली आहे। आणि या संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव सध्या आपल्या संपर्कात आहेत। शिवाजीराव, काय सांगाल, नेमका काय युक्तिवाद या सुनावणीच्या वेळी करण्यात आला आणि कशा प्रकारे ही सशर्त परवानगी मिळाली आहे? गेले 3 वर्षापूर्वी हायकोर्टानं बैलगाडा शर्यतीवर बंदी उठवली होती। मुंबई हायकोर्टानं त्या विरोधामध्ये जानेवारी 2012 मध्ये मी सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल केलं आणि अपिलामधले मुद्दे हे होते की बैलगाडा शर्यतीमध्ये प्राणी मात्रांना आम्ही कुठलेही छळ होऊ देत नाही। ही धार्मिक परंपरा आहे शेकडो वर्षापासूनची, त्यासाठी आम्हाला ही परवानगी असू दे। त्यानंतर 10-12 तारखा पडल्यानंतर गेल्या 2 महिन्यापूर्वी तामिळनाडू मध्ये चालणाऱ्या जलीकुट्टी नावाच्या बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टानं काही अटी शर्तीवर परवानगी दिली। त्यामुळे मी तशाच धर्तीवर आम्हाला महाराष्ट्रामध्ये परवानगी मिळावी यासाठी गेले 1.5 वर्ष मी प्रयत्न करत होतो। आज त्या प्रयत्नात यश आलं। माननीय सुप्रीम कोर्टानं आमची विनंती मान्य करून संयोजकानं बैलगाडा शर्यती भरवताना जीवितहानी, मनुष्य आणि प्राणी यांची खबरदारी घ्यावी, यांची सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी आणि कलेक्टरकडनं लेखी निवेदन देऊन ह्या शर्यती भरवाव्यात अशा प्रकारची परवानगी आज सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे। नक्कीच आता यापुढे पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतींचा धुराळा उडणार आहे आणि आपण ज्या प्रकारे हा युक्तिवाद केला त्याला अनुसरून काही अटी शर्ती घालून सुप्रीम कोर्टाने ही परवानगी दिलेली आहे। यापुढे काय सांगणं असेल तुमचं या सगळ्या आयोजकांना? आयोजकांना बैलगाडा शर्यती भरवताना प्राण्यांची सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शांततेमध्ये बैलगाडा शर्यती व्हाव्यात आणि बैलांना त्रास होऊ नये, छळ होऊ नये याची खबरदारी घ्यावी आणि सुप्रीम कोर्टाकडून लोकसभेमधून या विरोधामध्ये कायमची बंदी उठवण्याचा आमचा प्रयत्न आहे। ठीक, धन्यवाद शिवाजीराव, आमच्याशी बोललात त्याबद्दल। शिवाजीराव आढळराव शिवसेनेचे खासदार आपल्यासोबत होते। त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं बैलगाड्या शर्यतींना सशर्त परवानगी दिलेली आहे। काही अटी शर्ती घातल्या आहेत, त्यापैकी महत्त्वाच्या म्हणजे या शर्यतीचं आयोजन करताना आयोजकांना सुरक्षेची खबरदारी घ्यावी लागणार आहे आणि त्याशिवाय शर्यतीची पूर्वकल्पना स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।